अनकम्फर्टेबल वाटतं मला इथे सगळीकडे वाटतं तसं मला. हाय हॅलो नमस्ते. तर मी काजल स्वागत करते तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आम्ही जातोय बाहेर. तर कुठे आणि कशासाठी बघा तुम्ही. एवढी छान रेडी झाले मी. तर चला जाऊया आपण. समजेलच तुम्हाला की आपण कुठे चाललो आहे. अशा प्रकारे डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत पूर्णपणे काळा वेश परिधान करून रात्री 10च्या सुमारास काळकुट्टा अंधारामध्ये वेगवान यानावरती बसून आम्ही निघालो भटकंतीच्या शोधात. यान गतिवान होतं, त्यामुळे हवेने केस बुरुबुरू इकडच्या तिकडं उडत होते. त्याच्यामुळे जी हेअरस्टाईल केली होती त्याला जराशी चव नाही राहिली. भटकंतीच्या शोधात निघालो असताना वाटेतच रस्त्याच्या कडेला एक मंदिर लागलं. पण मंदिर असं होतं की लांबूनच दर्शन घ्यावं लागलं, कारण त्या मंदिराविषयी लय ऐकलेलं होतं की याच्या जवळ जर गेलं तर देव शिक्षा करतो, म्हणून रिस्क नाही घेतली. म्हटलं नको रे बाबा. मग काय करणार, पुढं चालत राहिलो. वाटेत लागला नोट छापायचा कारखाना पाहून मनात आलं की एखादं मशीन माझ्याजवळ पण पाहिजे होतं. पण मनातला विचार मनातच ठेवला. म्हटलं कशाला कोणाला आपला प्लॅन सांगायचा राव. नाही तर आज माझ्याकडं जर एक मशीन असतं ना तर पुष्पापेक्षा महागडा सोफा आज माझ्याजवळच असता. पण काय करणार, शेवटी आपले नशीब. असं करत मग पोचलो बाबा एकदाच नाशिक रोडला. उड्डाण पूल क्रॉस केला आणि पलीकडच्या साईडने लागलं रेजिमेंटल प्लाझा. म्हटलं पाहू तरी थिएटरला कोणचा पिक्चर लागलाय. पण यानावर बसलेला असल्यामुळे काही फारसं नीट बघता आलं नाही मला. मग म्हणलं जाऊ द्या, येताना पाहू. इच्छित ठिकाणी थोडंसं लेट पोचलो आणि यान पार्किंगमध्ये लावलं. समोर बघते तर काय बया एवढी गर्दी. म्हणलं कधी लागायचा बाया आपला नंबर. म्हणलं चला मध्ये तरी जाऊन पाहू. मध्ये जाऊन पाहत होतो एवढे लोक आधीच वेटिंगला बसले होते बाई. म्हणलं बाई आता काय करावा. काउंटरवर विचारलं तर तो म्हणे अर्धा तास वाट पहा. म्हणलं चला आता अर्धा तास आहे तर काहीतरी टाईमपास करू. हाय संधी तर तिचं सोनं करू. आता एवढी चांगली संधी मिळाली म्हटल्यानंतर सोडते वही मी. मग काय 5-6 वाकड्या तिकड्या पोज दिल्या, थोडीफार शायनिंग मारली आणि लई नाही फक्त 5-50 फोटो काढले. मग म्हणलं आता जेवण कधी येतं आणि कधी नाही. अर्ध्या तासाच्या तीव्र प्रतीक्षेनंतर शेवटी आम्हाला आमच्या हक्काच्या जागा भेटल्या आणि आम्ही त्या जाऊन आमच्या ताब्यात घेऊन टाकल्या. इथं खायचं काय याची यादी घरूनच करून आणली होती, त्याच्यामुळं मग थोडासा पण टाईमपास न करता म्हणलं चला अजून थोडी शायनिंग मारू. हॅलो गाईज, तर आम्ही 31st सेलिब्रेशन करण्यासाठी रसोई हॉटेलला आलेलो आहे इथे नाशिक रोडला. तसं बघायला गेलं तर आम्हाला सेलिब्रेशनसाठी खास इव्हेंटची गरज नसते. आमच्यासाठी प्रत्येक दिवस हा स्पेशल असतो गाईज. पण कसं आहे ना की सगळेच जातात म्हणून मग आम्ही पण आलो. जगूबाईला व्हेरी जास्त स्लीप आलेली आहे. त्याचे डोळे बघा तुम्ही गाईज. ए जगू काय मजा मस्ती करून जगायचं, कॉमेडी करायची. वर्षातून एकदा येतो पण आमच्यासाठी रोजच 31st असतो. जाओ बॅकग्राउंड मावडू यांना दोघांना झोप आले. अच्छा, आमची डिनर प्लेट लागलेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये आम्हाला
ते डिनर सर्व करणार आहेत. तर आय एम फ्रॉम लंडन सिटी. तर याचबरोबर आता व्हिडिओचा शेवट करू. आता आपण म्हणजे आम्ही जेवण करतो आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या ॲडव्हान्समध्ये खूप खूप शुभेच्छा. हॅपी न्यू इयर. तर तुम्ही कसं 31 साजरं केलं नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या वर्षी म्हणजे उद्या. बाय.